प्रेमाने आपल्या मातापित्यांच्या या ठिकाणी पादप्रक्षालन म्हणजे पाय पहिल्यांदा धुवून घ्यायचे आणि अगदी हळूवारपणे आपल्या जवळ जे वस्त्र आहे त्या वस्त्राने त्यांच्या पायांना या ठिकाणी पुसून घ्यायचं आहे. अति प्रेमाने घाई करायची नाही, बिलकुल सावकाश करायचं. अगदी हळूवारपणे पाय पुसून काढायचे. त्यांच्या चरणांवर पुष्प वाहायचे, फुलं वाहायचे. अतिशय प्रेमाने आणि बडबड करायची नाही कोणी, प्लीज. आणि मातापित्यांचं पूजन करताना सोबत चालू असलेलं रामरक्षा स्तोत्र त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आपण ते श्रवण करायचे. मनामध्ये त्यांचं पूजन करण्याची भावना, त्यांच्यावर प्रेम असलेली भावना आपल्या मनामध्ये घेऊन मातापित्यांचं पूजन करायचं. आपल्या मातापित्यांच्या चरणांवर गंधाक्षता पुष्प वाहायचं. आणि औक्षण करताना मी सांगेन, सूचना देईल, आपले दिवे व्यवस्थित जपा, जेणेकरून कपड्यांना लागणार नाही, सांगणार नाही, याची काळजी घ्या. लहान मुलं आहे. रक्षितं रामनामधि रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्तु नरोगलिप्यते पावनि जगच्चैत्रे अनन्त्रे रामनाम्ना विरक्षितं पालकांना देखील विनंती आहे, आपल्या पाल्याचं मुलाचं स्वीकारायचं. पादप्रक्षालन असे की उभं राहायचं, ताट हातात धरून उभं राहायचं. सर्वांनी ताट हातात धरून उभं राहायचं. त्यांच्या मस्तकावर गंध, अक्षता आणि पुष्प व्हायचे. पालकांच्या मस्तकावर हळदी कुंकू लावायचं, अक्षता व्हायच्या. सर्व मान्यवरांना मुलीचं वाक्य मला या ठिकाणी आठवत आहे. गदी माडगुळकर म्हणतात की कोंबांची लवलव सांगे भूमीचे मार्ग, म्हणजे झाडाची कोंब काय, भूमी काय असेल ही झाडाची कोंब दाखवून देतात. गदिमा खूप छान लिहितात, कोंबांची लवलव सांगे भूमीचे मार्ग. भूमी किती मृदू असेल हे या आज भावनेतून दिसून येतं. पुष्प व्हायचे, गंध अक्षतांनी पूजन करायचं आहे आणि हळूवारपणे त्यांचा चेहरा आपल्याला त्या आरतीमध्ये दिसेल अशा प्रकारे ओळखायचा. आपल्या मातापित्यांचा चेहरा आपल्याला आरतीमध्ये दिसेल अशा राऊंडमध्ये पूर्ण वर्तुळाकार रीतीने ओवाळायचं.
मस्तकावर जर गंधाक्षता पुष्प वाहून झालं असेल तर मुलांना विनंती आहे, लक्ष द्या इकडे, हळुवारपणे ओवाळायचंय जेणेकरून आपल्या पालकांचा चेहरा त्या आपल्या मातापित्यांचा चेहरा त्या आरतीमध्ये दिसून येईल आपल्याला. अशा प्रकारे ओवाळायचंय, वरून खालपर्यंत व्यवस्थित हळुवारपणे ओवाळायचंय आणि सर्व ओवाळून झाल्यानंतर सर्वांनी त्यांचं दर्शन घ्यायचंय. जसं आपण सूर्य नमस्कार करताना पूर्ण जसं आपण लोटांगण घालतो. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम 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 श्रीराम राम गणपती. आपल्या मातापित्यांच्या चरणांना स्पर्श करून त्या दिवशी हिमांशू काकांनी दादांनी दाखवलं होतं की दर्शन कसं घ्यायचं. बघा या ठिकाणी आपले चिराग दादा आणि खुशीताई देखील या ठिकाणी त्यांच्या पिताश्रींचं या ठिकाणी पूजन करतात. सर्वांनी आपल्या मातापित्यांच्या चरणांशी बसून राहायचे, कोणी इकडे तिकडे पळू नका प्लीज. आपल्या मातापित्यांच्या चरणांपाशी बसून राहायचंय.